हॅलो एव्हरीवन. तर आपला ब्लाउज मास्टर क्लास सुरू आहे आणि आपण त्यामध्ये डीप नेक ब्लाउज शिकत आहोत सध्या. तर त्यामध्ये आपण पाठीमागच्या भागाचं पूर्ण कटिंग, त्याच्यानंतर पुढच्या भागाचं पूर्ण कटिंग आणि आपण बाहीचं कटिंग देखील आपण शिकलो होतो. तर आता आपण त्या सगळ्या कटिंग पासून त्या सगळ्या पेपर पॅटर्न पासून ब्लाउज पीस कसा कट करायचा आणि तो कसा शिवायचा हे आजच्या भागात आपण आज शिकणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण हे असे कप्स पण बसवणार आहोत. तर हे कप्स कसे बसवायचे हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कुठलाही ब्लाउज पीस कट करत असताना सगळ्यात आधी आपल्याला त्याच्यावरती इस्त्री करून घ्यायची असते. तर त्याच्यामुळे आपला ब्लाउज पीस जो आहे तो एकदम प्लेन होतो, कुठेही आपल्याला घडी पडत नाही आणि त्याचं कटिंग करायला पण सोपं जातं आणि त्याचं शिलाई स्टिचिंग करायला पण आपल्याला सोपं जातं. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला इस्त्री करायची आहे. तर व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला हा जो पीस आहे तर त्याला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे. बघा, तर हे आपले दोन पार्ट आहेत. हा पाठीमागचा पार्ट आहे, हा पुढचा पार्ट आहे. तर ह्या ब्लाउज मध्ये आपण पाठीमागचे हुक करणार आहोत, म्हणून आपल्याला समोरचा पुढचा भाग जो आहे तो प्लेन पाहिजे. प्लेन पाहिजे म्हटल्यावर आपल्याला बंद बाजूला हा पुढचा भाग आपला मॅच करायचा आहे. म्हणजे हा जो गळ्याचा आकार आहे तर तो गळ्याचा आकार आपल्याला ह्या बंद बाजूला ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला पुढचे हुक करायचे असतील तर तुम्हाला पाठीमागचा भाग आहे तर तो बंद बाजूला ठेवायचा आहे. आणि तो बंद बाजूला ठेवायचा कसा, तर हा जो गळा आहे तर तो गळा आपला बंद बाजूला मॅच केला पाहिजे आणि फिटिंगची बाजू आपली ओपन साईडला गेली पाहिजे. तर अशा प्रकारे बघा, आजच्या ब्लाउज मध्ये आपण पाठीमागं हुक करणार आहेत, पाठीमागच्या भागाला हुक करणार आहेत, म्हणून मला पुढचा भाग जो आहे तर तो मला बंद बाजूने ठेवावा लागेल. तर सगळ्यात आधी आपण पुढचा भाग ठेवून घेऊत. तर अशा प्रकारे ही बंद बाजू आहे आपली आणि ही जो आहे तो आपला मोंडा आहे, ह्या साईडला आपली फिटिंग आहे. तर हा गळा आहे तर ती गळ्याची बाजू आपल्याला बंद बाजूकडून ठेवायचे. हा पार्ट जो आहे तो मी आखून घेत आहे जशाला तसा. गळ्याचा आकार पण मी तसाच आखून घेणार आहे आधी. तर हा पार्ट आखून घेतल्यानंतर आपल्याला उचलायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण हा पूर्ण पार्ट आखून घेतलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे टक्स जे आहे तो टक्स जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन वाढवावं लागते, वाढवून घ्यायचंय. तर ते कसं वाढवायचं, तर ही जी लाईन आहे तर ह्या लाईनवरती आपल्याला हा टेप ठेवायचा आहे अशा प्रकारे. आणि इथून आतल्या बाजूला आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचंय. असं सगळ्या बाजूने आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचंय. आणि इथे एक आपण सरळ लाईन ओढून घेऊ. सगळ्या पॉइंटला धरून आपण एक सरळ लाईन ओढून घेऊ अशा प्रकारे. जसं आपण ह्या लाईनला आतल्या बाजूने अर्धा इंच वाढवले तसंच ह्या लाईनला आपण अर्धा इंच वाढवायचंय. म्हणजेच आपण इथून अर्धा इंच आतल्या बाजूने मार्किंग करणार आहे सगळीकडून. आणि हे सगळे पॉइंट जोडून आपल्याला शेप द्यायचा आहे टक्सचा. तर अशा प्रकारे आपण टक्सला फक्त मार्जिन वाढवून घेतले, बाकी कुठंच काही केलेलं नाही. जशाला तसा पार्ट आपण ठेवून आखून घेतलेला आहे. तर आता ह्याला आपण कट करून घेऊ. तर अशा प्रकारे आपण पुढचा भाग हा पूर्ण अस्तरचा पुढचा भाग आपण कटिंग केलेला आहे अस्तर. आता आपण पाठीमागच्या भागाचा अस्तर कट करू. आता हा जो पार्ट आहे पाठीमागचा, आपल्याला पाठीमागं हुक करायचे, त्याच्यामुळे आपण कुठेही कसाही ठेवला तरी चालेल. जसा आपला पार्ट आपल्या कपड्यामध्ये ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे जरी ठेवला तरी चालतो. परंतु या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस ज्या बाजूला आपल्याला हुक करायचे असतात तर त्या बाजूला आपल्याला हुकासाठी अर्धा इंच मार्जिन आपल्याला वाढवायचं असतं. तर ते अर्धा इंच मार्जिन आपल्याला ज्या बाजूला जिथे आपण हुक लावणार आहोत गळ्याच्या साईडला, म्हणजे या ठिकाणी आपला गळा आहे असा. बघा, ही फिटिंगची लाईन आहे. ही जी क्रॉस लाईन आहे आपली तर ती फिटिंगची साईड असते नेहमी. आणि फिटिंगच्या साईडच्या विरुद्ध बाजूला आपला गळा असतो. तर ह्या गळ्याच्या बाजूला आपल्याला मार्जिन म्हणजे इथं आपल्याला हुक बसवायचे आहेत. हुक पट्टी बटन पट्टी ह्या साईडला करायची. तर ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे.
तर बघा सगळ्यात आधी मी हा पार्ट जो आहे तो एका ठिकाणी ठेवून घेते. तशाला तसा पार्ट आधी आखून घेणार आहे मी. तर मी इथं जशाला तसा हा पार्ट आखून घेतलेला आहे. तर आता आपल्याला गळ्याच्या बाजूनी हुक पट्टी बसवण्यासाठी अर्धा इंच मार्जिन वाढवायचे. जर तुमच्या पुढच्या साईडला हुक असतील तर तुम्हाला देखील पुढच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे. तर आता ही मार्जिन वाढवल्यानंतर आपल्याला हा पार्ट जसा आपण आखून घेतलाय तसाच आपल्याला कटिंग करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग तयार आहे. बाहीचं कटिंग देखील केलेलं आहे. हा आपला 1 टक्साचा ब्लाऊज आहे आणि या 1 टक्साच्या ब्लाऊजसाठी आपला हा पुढचा भाग आहे, हा पाठीमागचा भाग आहे. आणि आपण या ठिकाणी बाही पण कटिंग केलेली आहे. बाहीचं पण कटिंग आपलं झालेलं आहे. तर हे बाहीचं कटिंग आपण कसं केलं, बाही कटिंग कशी करायची याच्यासाठी आपण हा बाही कशी कटिंग करायची हे आपण पाठीमागच्या भागात शिकलो होतो. त्याच बाहीचा आपण तीच बाही आपण ह्या पार्टला जोडून हा ब्लाऊज आपण आज कंप्लीट करणार आहोत. आणि ह्या ब्लाऊजचं फायनल लुक देखील आपण आजच बघणार आहोत. तर सध्या आपण हे आधी अस्तरच कटिंग केलेलं आहे. आता मेन कपड्यावरती आपण हे अस्तर जशाला तसं अंथरून, तर आता आपण मेन कपड्यावरती ते अस्तर ठेवून आपण मेन कपडा पण कटिंग करून घेऊ. तर मेन कपड्याला पण मी सेम त्याचप्रमाणे या ठिकाणी डबल फोल्ड केले. आणि हा जो काठ आहे तर तो काठ मला पाठीमागच्या भागाला खालच्या बाजूने येऊ द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी पाठीमागचा भाग ठेवताना अशा पद्धतीने ठेवणार आहे. आणि अशा पद्धतीने ठेवून मी जशाला तसा हा पार्ट ब्लाउज कट. तर अशा प्रकारे आपला हा मेन कपडा देखील कटिंग करून झालेला आहे. तर आता आपण ह्याला शिवायचं कसं हे बघूया. तर सगळ्यात आधी आपण पुढचा भाग शिवायला घेऊ. तर त्याच्यासाठी मी या ठिकाणी सगळ्यात आधी मेन कपडा म्हणजेच आपला जो ब्लाउज पीस आहे तर तो ठेवून घेतला इथं. त्याच्यावरती मला आता ब्लाउज पीसची जी आहे तर ह्याला सरळ आणि उलटी बाजू असं काही नाहीये. पण तुमच्या ब्लाउजला जर असेल सरळ उलटा असं काही असेल तर तुम्हाला इथं सगळ्यात आधी समोरच्या बाजूला ही सरळ बाजू ठेवायची. वरच्या बाजूला आपली ही ब्लाउजची सरळ बाजू आहे आणि खालच्या बाजूला ही आपली उलटी बाजू आहे ब्लाउज पीसाची. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी ब्लाउज पीस अंथरून ठेवायचं आहे समोर आणि त्याच्यावरती आपल्याला सरळ ब्लाउज वरतीच आपल्याला अस्तर ठेवायचंय. त्या पद्धतीने अस्तर ठेवायचंय. आणि हा जो गळा आहे तर त्या गळ्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला अर्ध्या इंचावरून टिप मारून आधी गळ्याला टिप मारून घ्यायची. तर त्याच्यासाठी हा जो गळा जो आहे तो अगदी शेप मध्ये छान शेप यावा याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करायचंय आणि मग त्या मार्किंग वरतीच आपल्याला टिप मारायची. म्हणजे आपली टिप जी आहे ती एकदम सरळ आणि शेप नुसार परफेक्ट येईल. अशा प्रकारे मार्किंग करून झाल्यानंतर हे सगळे पॉइंट मिळून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम सावकाश आणि हे जे आपण आकार देतोय त्याच्यावरूनच आपल्याला टिप मारायची आणि हा आकार आपला जसा येईल तसाच आपल्या गळ्याचा शेप पण येणार आहे.
त्याच्यामुळं हा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित द्यायचा आहे आणि एकदम परफेक्ट द्यायचा आहे. तर ही पद्धत तुम्ही सगळ्या ब्लाऊजच्या गळेपलटी करताना नवीन ज्यावेळेस तुम्ही टिपा मारायची वगैरे तुमची जर प्रॅक्टिस नसेल आणि तुमच्या टिपा सरळ येत नसतील तर सुरुवातीला तुम्हाला हे मार्किंग करून घ्यायचंच आहे. आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला सेम आधी जसं आपण ठेवलं होतं मेन कपडा खाली त्याची सरळ बाजू वरच्या बाजूला ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवायचे असं. आणि हे अस्तर ठेवून घेतल्यानंतर आपल्याला सगळीकडून तुम्हाला टाचण्या लावून घ्यायच्यात आधी गळ्याच्या साईडला जो आहे तर तो तुमचा हलणार नाही टिप मारत असताना आणि तुम्हाला सोपं जाईल. तर त्याच्यासाठी आपल्याला अशा जागोजागी टाचण्या लावून घ्यायच्यात. तर अशा सगळ्या साईडने तुम्ही टाचण्या लावून घेऊ शकता आणि घ्यायच्याच आहेत. तर आता आपण इथं जे मार्किंग आपण केले तर त्याच्यावरून आपण टिप मारू. आणि ज्यावेळेस आपला इथं पॉइंट येतो तर त्यावेळेस पॉइंटच्या वेळेस आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. बघा मी साईडला घेऊन तुम्हाला एकदा दाखवते इथं पॉइंटच्या जागी तुम्हाला कशी टिप मारायची येते. बघा तुमचा जो सुईचा धागा जो आहे ना आपला सुईचा धागा येणारा तर ह्या पॉइंटच्या जागी आपल्याला ॲक्युरेट जिथं आपला पॉइंट आलाय ना तर त्या पॉइंटच्या जागीच एंड झाला पाहिजे आपला. हे धागे असे स्टिच करत करत जिथं आपला पॉइंट आहे ना तर त्या पॉइंटच्या जागीच आपला एंड झाला पाहिजे. एकही धागा आपला पुढे गेला नाही पाहिजे. त्यामुळे इथून एवढ्यात आपल्याला खूप सावकाश मशीन चालवायची आहे. फक्त हाताने जरी फिरवली ना तरी चालेल पण इथला जो पॉइंट आहे तर त्या पॉइंटचा एक सुद्धा धागा आपला पुढे गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. तर बघा या ठिकाणी मी आता घेते. बघा या ठिकाणी एक धागा आपल्याला सिंगल द्यायचा आहे पण त्या पॉइंटला आल्यानंतर आपल्याला असा कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि फिरवून तिथून लगेच आपल्याला ह्या शेपनुसार आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी जी टिप जी आहे ती ॲक्युरेट मार्किंगवरच मारलेली आहे. जरा एकही धागा माझा पुढे गेलेला नाहीये त्याच्यामुळे हा जो पॉइंट जो आहे आपला तो पलटी होताना एकदम प्रॉपर पलटी होणार आहे. जर तुमचा इथं एखादा धागा असा पुढे जरी गेला तर तुमचा पलटी होताना इथं एखादी घडी वगैरे पडू शकते. त्याच्यामुळं पॉइंटच्या जागी आपल्याला काळजी घ्यायची टिप मारत असताना. छोटे छोटे असे कट देऊ. अशा प्रकारे आपण कट देणार आहोत छोटे छोटे जेणेकरून आपल्याला पलटी करताना गोल आकार जिथं जिथं आहे तिथं व्यवस्थित पलटी होईल. कट करताना लक्षात काळजी घ्यायची की आपण जी टिप मारली तर ती टिप कट होऊ द्यायची नाहीये आणि कॉर्नरला पण आपल्याला अगदी जिथपर्यंत आपण टिप मारले तिथपर्यंत कट करायचं आहे. तर आता एवढे सगळे कट मारल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती दाब टिप द्यायची. तर दाब टिप कशी द्यायची तर हा जे अस्तर आहे तर त्याला आपल्याला असं ओपन करायचंय आणि म्हणजे ह्या बाजूला ह्या साईडला करायचंय आणि ह्या साईडला करत असताना हे जे मार्जिन आहे आपलं तर हे मार्जिन पण आपलं अस्तरच्या बाजूलाच झालं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. आणि दाब टिप मारायची तर ती दाब टिप आपल्याला ह्या अस्तरवरती मारायची मेन कपड्यावरती नाही मारायची अस्तरवरती मारायची. आणि दाब टिप ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस या कपड्यावरती असा हा कपडा असा गोळा झाला तरी चालेल पण जिथं आपण टिप मारत आहोत तिथं एकही प्लेट तयार झाली नाही पाहिजे. तिथला कपडा जो आहे तो एकदम प्लेन राहिला पाहिजे. तर बघा हा जो कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने फोल्ड केला का इथं बरोबर असा प्लेन कपडा राहतो.
तर ही जी दाबटीप आहे तर ती तुम्हाला दाबटीप जिथपर्यंत शक्य आहे तुम्हाला तिथपर्यंतच मारायचं, एकदम पॉइंट पर्यंत नाही मारली तरी चालेल. पॉइंटचं तिथं तुम्ही थोडंसं स्किप केलं तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट पुढच्या साईडला येऊ शकता. तर आता आपण ह्याला सरळ करून घेऊ. सरळ करून घेऊ म्हणजेच अस्तर जे आहे ते पलीकडच्या बाजूला टाकून अशा प्रकारे आपण सरळ करून घेऊ. सगळा इथं पलटी होऊन तयार आहे. तर आता आपण टक्स जोडून घेऊ. तर टक्स जोडण्यासाठी आपल्याला कपड्याचे टक्स आणि अस्तरचे टक्स आपल्याला सेपरेट जोडून घ्यायचे. तर सगळ्यात आधी आपण मेन कपड्याचे जोडून घेऊ. तर ही बाजू आहे ती आपली सरळ बाजू आहे आणि ही खालच्या साईडला अस्तर आहे. तर आपण हा जो टक्स आहे तर तो याच्यावरती असा करायचा आहे, आपल्याला असा ठेवायचा आहे. बघा मी कशा पद्धतीने ठेवते, तुम्हाला पण त्याच पद्धतीने ठेवायचं आहे. हा पार्ट उचलते मी वरचा फक्त आणि ह्या साईडला घेते आणि अशा प्रकारे मला इथं टक्स जोडून घ्यायचा आहे. हे जे 2 पार्ट आहेत तर ते मला व्यवस्थित जुळवायचे आहेत आणि हे व्यवस्थित जुळवल्यानंतर अर्धा इंचाच्या अंतरावरून मला इथं टिप मारायची. तर मी ती कशी मारणार बघा. हा जो पॉइंट आहे तर तुम्ही पॉइंट असा व्यवस्थित एकसारखा करून घेणार आहे. इथून अर्धा इंचाच्या अंतरावरून मी इथं सगळ्यात आधी लॉक करणार आहे इथं आणि त्याच्यानंतर हा खालचा आणि वरचा दोन्ही पदर आपले व्यवस्थित एकसारखे पकडायचे आणि मग टिप मारायची इथं. आता या ठिकाणी आपल्याला पॉइंट येतो तर हा पॉइंट आपल्याला असा डायरेक्ट सरळ येऊन हा टक्स जोडायचा नाहीये. तर त्याच्यासाठी इथं आपल्याला छोटासा आकार द्यावा लागतो. बघा आता आपली अशी स्टिप येणार आहे अर्ध्या इंचावर आणि इथून आपल्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे आणि वरच्या साईडला जायचंय. हळूहळू होत वरती वरच्या साईडला यायचंय आणि इथं थोडंसं लॉक करून मग सोडायचंय. बघा इथून मी सरळ एंड न होता मी इथून असा थोडासा आकार देऊन वरच्या बाजूला इथं लॉक केले. त्याच्यामुळे काय होते आपल्या टक्सला जे आहे ते टोक होत नाही, तिथं असा राऊंड शेप तयार होतो टक्सला. तर बघा आपण एक टक्स जोडलाय, आता आपण दुसरा पण टक्स जोडायचा बघूयात. हे बघा ह्या अशा प्रकारे आपण मेन कपड्याचा जो आहे तो एक टक्स जोडून तयार आहे आपला. तर आता ह्या साईडचा जोडून घेऊ. तर त्याच्यासाठी पण सेम आपल्याला फिटिंगची साईड उचलायचे आणि ह्या साईडला ठेवायचे आणि हे जे 2 टक्स आहेत तर ते अशा पद्धतीने आपल्याला पकडून इथं आपल्याला टिप मारायची. त्याच्यानंतर जिथं टोक येत आहे आपलं तर त्या टोकाच्या ठिकाणी आपल्याला थोडासा आकार द्यायचा आहे, गोल आणि सरळ, थोडंसं सरळ जायचं आणि तिथं पण आपल्याला लॉक करून मग सोडायचं, जेणेकरून हा जो टक्स आहे तो आपला इथून ओपन होणार नाही, उकलणार नाही. इथं आणि इथं 2 ठिकाणी आपल्याला लॉक करायचं, इथं आणि इथं लॉक करायचंय आणि मगच सोडायचंय. तर अशा प्रकारे आपण पुढचे टक्स मारून घेतलेले आहेत. तर इथं आपण छोटे छोटे कट देऊत, छोटेच द्यायचे, खूप मोठे द्यायचे नाहीत, नाहीतर मग आपला कपडा जो आहे तो ब्लाउज पीस आहे तो कधी कधी फसकण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे आपण मेन कपड्यावरती टक्स देऊन घेतलेले आहेत. आता आपण अस्तरवरती पण टक्स देऊन घेऊ. तर बघा आधी मी सरळ ब्लाउज ठेवून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कपडा नेमका कसा पकडायचा आहे. तर बघा मेन कपड्यावरती झालेत, आता आपला अस्तर म्हणल्यावर आपल्याला उलटा करावं लागेल अशा पद्धतीनं. तर हा मी उलटी साईड वरच्या बाजूला ठेवली आहे आणि सेम जसं आपण पुढच्या बाजूला जोडून घेतलं तसंच फिटिंगची साईड उचलून आपल्याला इकडे घ्यायचे, इकडे ठेवायचे आणि हा जो पार्ट आहे तो आता आपल्याला जोडून, हा जो टक्स आहे तो जोडून घ्यायचा आहे. जो आहे तो मारताना काळजी घ्यायची आहे, कारण इथला थोडंसं आपल्या इथं या पॉइंटच्या जागी, ह्या ज्या पॉइंटच्या जागी आपलं थोडंसं चुकू शकतो, कपडा मागे पुढे होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचा कपडा सेट होत नसेल तर तुम्हाला तिथं अगोदर टाचण्या लावून घ्यायच्यात, इथं सगळीकडे टाचण्या लावून घ्यायच्यात आणि मग टिप मारायची. अशा प्रकारे आपण दोन्ही आपले सगळे अस्तरचे 2 आणि मेन कपड्याचे 2 असे 4 टक्स आपले जोडून झालेले आहेत या पद्धतीनं. तर आता आपण
ह्याला कप्स अटॅच करूयात. तर ते कप्स आपल्याला अस्तरला अटॅच करायचे असतात, मेन कपड्याला नाही. त्याच्यामुळे आपण हा जो मेन कपडा पुढच्या बाजूला ठेवूत आणि आपण अस्तरला कप्स अटॅच करून घेऊ. तर बघा आपला आहे आपला 34 साईजचा कप्स आहे हा. माझी चेस्ट आहे 34.5, तर मी या ठिकाणी 34 साईजचा कप घेतलेला आहे. तर ह्याला मी अशा पद्धतीने फोल्ड करणार आहे एकदा असं, आणि इथं मी मार्किंग करणार आहे. म्हणजेच आपल्याला ह्या सेंटर काढायचा आहे या कप्सचा, तर त्याच्यासाठी इथं मी असं मार्किंग केलंय. आता त्याच्यानंतर मी असं एकदा फोल्ड करणार आहे. ह्या दोन्ही साईड ह्या खाली मॅच झाले पाहिजेत अशा, आणि मग नंतर इथं असं मार्किंग करणार आहे. इथं पण आडवं मार्किंग करणार. तर हा जो पॉइंट आलाय आपला, हा पॉइंट, तर हा पॉइंट पासून आपल्याला टक्स जोडायला सुरुवात करायची जागी. आता हा जो, तर आता मी ह्याला सरळ केलंय आणि हा पॉइंट आहे तो आपला मध्ये गेलाय. तर ह्या पॉइंटच्या जागी मी आधी हा सुई ठेवून घेते अशी. अशा प्रकारे मी सगळ्यात आधी सेट करून घेते हा कप्स. बरोबर पॉइंटच्या जागी मी सुई ठेवलेली आहे आपली. त्याच्यानंतर हा एक अस्तरचा जो टक्स आहे तो एक टक्स उचलायचा आहे आणि तो टक्स आपल्याला असाच उचलायचा आहे. आपल्याला ह्याला ओपन वगैरे काही करायची गरज नाही. जशी आपण शिलाई मारली तर ते तसंच उचलायचंय आणि त्या शिलाईवरूनच आपल्याला डबल शिलाई घ्यायची याची. तर बघा या पद्धतीने जिथं आपण प्लसचं मार्किंग केलंय तर तिथंच आपल्याला हे आपण जे टिप मारले ते पण ठेवायचंय आणि आपल्याला त्याच्यावरूनच आता टिप मारायची. सुरुवातीला थोडंसं लॉक करते मी आणि मग तसंच खाली येते. तर बघा अशा पद्धतीने आपला हा कप्स जो आहे तो जोडून झालेला आहे. आतल्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीनं आपण दुसरा पण कप्स जोडून घेऊ. अशा ठिकाणी आपले दोन्ही कप्स हे जोडून झालेले आहेत. हे जे पुढचे टक्स मारलेले आहेत आपण, तर त्याला प्रेस करून घेऊत, त्याला इस्त्री करून घेऊत आपण. तर कुठल्याही टक्सला, कटोरीच्या भागाला, प्रिन्सेस कटच्या भागाला जर प्रेस करायचा असेल, आपल्याला इस्त्री करायची असेल, तर आपल्याकडे अशा प्रकारचं कुशन पाहिजे. अशा प्रकारचं कुशन आपल्याला लागतं. तर ते कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे मी. तर बघा अशा प्रकारे अगदी ठेवून घ्यायचंय हा या टक्सवरती, या कुशनवरती हा पार्ट. आणि हे जे दोन्ही साईड आहेत तर ते आपल्याला ओपन करायचे आणि ओपन करून आपल्याला तिथं प्रेस करायचंय, इस्त्री करायची. करून झाल्यानंतर आपल्याला कप्सची साईड ब्लाउज उलटा करायचा आहे आणि उलटा करून आपल्याला मेन कपडा आणि अस्तर दोन्हीला पकडून आपल्याला इथं अर्ध्या इंचावरती टिप मारायची. तर आता अशी टिप मारल्यानंतर आपल्याला इथे एक दाबटीप पण द्यायची. दाबटीप देताना हे जी मार्जिन आहे तर ते आपल्याला अस्तरच्या बाजूला ठेवायचंय आणि अस्तरवरती दाबटीप द्यायची. दाबटीप देताना थोडी काळजी घ्यायची, कारण आपल्याला इथं कप्स पण अटॅच केलेत आपण, गळा पण जोडलाय, त्याच्यामुळं थोडीशी काळजी घेऊन आपल्याला इथं दाबटीप द्यायची. अशा प्रकारे आपण इथं दाबटीप दिलेली आहे. दाबटीप देऊन झाली आहे आपली. दाबटीप देऊन झाली. आता आपल्याला ह्याला सरळ करायचंय. सरळ कसं करणार आपण, तर ही जी साईड आहे तर ती आपल्याला पूर्ण ह्या बाजूने ओपन करायची, सरळ करायची.
सरळ करायचे आणि याच्यावरती आपल्याला परत एकदा थोडीशी इस्त्री फिरवायची आहे. प्रकारे आपला हा पुढचा पार्ट रेडी आहे. तर आता सगळीकडून आपल्याला टिप मारून घ्यायचे. शोल्डर, आर्म होल, फिटिंग सगळ्या बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला पुढचा पार्ट पूर्ण तयार आहे. तर तुम्ही पाठीमागची साईड पण तुम्ही बघू शकता. आपली कुठेही शिलाई वगैरे दिसत नाहीये. सगळीकडून आपण पॅक आतल्या बाजूने पॅक केलेला आहे, बंद केलेला आहे. पाठीमागचा भाग तयार करू. जसं आपण पुढच्या भागात गळापट्टी केला होता तर तसंच आपल्याला हे आपण पार्ट मध्ये तयार करायचंय. सरळ कपड्यावरतीच आपल्याला अस्तर ठेवायचंय आणि गळ्याला अर्धा इंचावरून आणि खालच्या बाजूने अर्धा इंचावरती आपल्याला टिप मारायची. त्याच्यानंतर आपण इथं कट्स देऊ छोटे छोटे. झाल्यावर आपल्याला इथं दाबटीप द्यायचे. दाबटीप देऊन घेऊ. दाबटीप दिल्यानंतर आपल्याला खालून पण टिप मारायची आहे. त्याच्यावर पण आपल्याला दाबटीप द्यायचे. अशा प्रकारे आपण खालून आणि वरून दोन्ही साईडनं अर्ध्या इंचावरती टिप मारून त्याला दाबटीप पण देऊन घेतले. आता आपण हा पार्ट सरळ करूयात. तर सरळ केल्यावर आपल्याला याच्यावरून इस्त्री करायची. इस्त्री केल्यानंतर आपल्याला शोल्डर, आर्म होल, फिटिंग सगळीकडून आपल्याला 0.25 एवढ्या अंतरावरून टिपा मारून घ्यायच्या. तर अशा प्रकारे हा पार्ट आपला तयार आहे. तर सेम ह्याच पद्धतीनं आपण दुसरा पण पार्ट तयार करूयात. तर आता आपण पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग त्याची दोन्हीची शोल्डर जोडून घेऊ. त्याच्या सगळ्यात आधी मी इथं पुढचा पार्ट ठेवलाय. आता आपण त्याच्यावरती अशा पद्धतीने शोल्डर ठेवून घेऊ. बघा, सरळ भागावरती शोल्डरला शोल्डर ठेवले मी, गळ्याच्या बाजूला गळा आणि मुंडाच्या बाजूला मुंडा अशा प्रकारे ठेवून घेतलंय. सेम हा पण पार्ट मी असाच ठेवणार आणि सरळ बाजू आतल्या बाजूला आहे आणि उलटी बाजू जी आहे ती आपली वरच्या बाजूला. तर आपल्याला इथं अर्ध्या इंचावरती टिप मारून शोल्डर जॉईंट करायचे. तर सुरुवातीला लॉक करायचंय आणि लॉक केल्यानंतर आपल्याला त्याची स्टिच घ्यायची. सेम त्याच पद्धतीने इकडची पण शोल्डर आपल्याला जोडायची. तर अशा प्रकारे आपली शोल्डर जॉईंट करून झालेली आहे. तर शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला स्लीव बाही बसवायची असते. सगळ्यात आधी मी दोरे कट करते. सरळ पार्ट वरती आपल्याला ही बाहीचा सरळ पार्ट मॅच करायचा आहे. अशा पद्धतीने सेंटर जवळ आपल्याला सेंटर ठेवायचा बाहीचा आणि त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचंय. तर आपली बाही जी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा होती या साईडला. तर आपल्याला काय करायचं, त्याच्यासाठी पाठीमागं बोट ठेवून आपल्याला अशी टिप मारायची. अशा प्रकारे पाठीमागं बोट ठेवून आपल्याला इथं टिप मारायचे आणि आपल्याला इथून जोडायला सुरुवात करायची आहे पार्ट हा. तुम्ही सेंटर पॉइंट पासून सुद्धा जोडू शकता. सेंटर पॉइंट पासून जरी बाही जोडली तरी सुद्धा तुमची बाही जी आहे ती परफेक्ट जोडली जाते. अर्ध्या इंचाच्या अंतरावरून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची. बाहीचा सेंटर जे आहे
तिथे आपल्याला शोल्डर वरती ठेवायचं आहे. आणि नंतर पलीकडच्या साईडला टिप मारताना आपल्याला बाही खालच्या बाजूने ठेवायचे. मग जोडायचे. प्रकारे बाही जोडून झाली आपली. ही आपली बाही जोडून तयार आहे. तर आता आपण इथं फिटिंग करूयात. तर फिटिंग करण्यासाठी आपल्याला ब्लाउज जो आहे तो असा ठेवायचा आहे उलट्या बाजूला आणि खालून सुरुवात करायची आपल्याला फिटिंग करायला. ही जी बाहीचं जे आर्महोलचं जे पॉइंट आहे तर ते आपला दोन्ही जॉईंट झालं पाहिजे एकाला एक. आणि मग नंतर आपल्याला इथून टिप मारायची. तर सगळ्यात आधी आपण 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं ब्लाउज मध्ये, त्याचं मार्किंग करून घ्यायचंय. बाहीमध्ये पण आपण 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलं. अशा तर ही आपली फिटिंगची टिप होते. सुरुवातीला थोडंसं लॉक करायचंय आणि लॉक केल्यानंतर आपल्याला सरळ टिप द्यायची. अशा प्रकारे आपली फिटिंग झालेली आहे. त्याच्या आतमध्ये आपण तुम्ही अर्धा इंचाच्या गॅपवरती तुम्ही टिपा मारू शकता, जेणेकरून तुम्हाला लूज करायचा असेल ब्लाऊज तर ते टिप उकलून तुम्ही लूज करू शकता. प्रकारे आपली फिटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला इथं हुकपट्टी आणि बटनपट्टी तयार करायची या ठिकाणी. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्या उजव्या हाताला जे असतात ते आपली हुक असतात. त्याच्यामुळे ब्लाऊजचा उजवा भाग जो आहे ह्या साईडला आपल्याला हुक बसवायचे आहेत आणि ह्या साईडला आपल्याला लूक करायचे आहेत. तर हुकाच्या साईडला आपल्याला काय करायचंय, ज्या साईडला आपले हुक असतात तर तिथं पट्टी करण्यासाठी आपल्याला ह्या अशा प्रकारच्या 2 पट्ट्या लागणार आहेत. तर त्याची लांबी जी आहे तर ती आपल्याला जेवढी याच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे, याच्यापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची अशा पद्धतीनं. आणि ही जी रुंदी आहे तर ती आपली 2 इंच आहे. अशा प्रकारे अशा मी 2 पट्ट्या तयार केलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण हुक पट्टी बघूयात, जिथे आपल्याला हुक बसवायचे आहेत. तर सरळ भागावरतीच मी ही हुक पट्टी ठेवणार आहे अशी आणि अर्धा इंचाच्या गॅपनी टिप मारणार आहे. तर सगळ्यात आधी ही खालची जी साईड आहे ते त्याला मी वरच्या बाजूने असं फोल्ड करणार आहे आणि मग टिप मारणार आहे. तसंच वरच्या बाजूने पण मी तसंच फोल्ड करणार आहे. त्याच्यानंतर मी असं इकडच्या साईडला करणार आहे अस्तर आणि तिथे दाबटीप देणार आहे. आता दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट आहे तो उलटा करायचा आहे आणि ह्या बाजूने आपल्याला एकदा फोल्ड करायचा आहे. हा अस्तरचा कपडा एकदा फोल्ड करायचा आहे आणि नंतर एकदा फोल्ड करायचा आहे असं इथपर्यंत आणि परत एकदा पूर्ण फोल्ड करायचं आहे. आपल्याला पूर्ण अस्तरचा जो भाग आहे तो आपल्या पाठीमागच्या साईडला आला पाहिजे. ह्या पद्धतीनं पूर्ण फोल्ड केले मी आणि आता इथं मी टिप मारणार आहे याच्यावरती. अशा पद्धतीने आपली ही हुक पट्टी तयार आहे. इथं आपल्याला हुक बसवायचे आहेत. नंतर आपल्याला लूक करायची आहे, लूक पट्टी करायची आहे. तर लूक पट्टी करण्यासाठी आपल्याला उलट्या बाजूकडून म्हणजे अस्तरच्या साईडने आपल्याला ही पट्टी जोडायची अशा पद्धतीने आणि सेम त्या पट्टीसारखंच आपल्याला वरून फोल्ड करायचं याला आणि अर्ध्या इंचावर टिप मारायची. वरच्या पण साईडने फोल्ड करणार आहे आणि ही टिप मारल्यानंतर आपल्याला हा ब्लाऊज सरळ करायचा आहे.
आणि हे जी पट्टी आहे तर तिला अशी बाहेर काढायची. असं बाहेर काढल्यानंतर आपल्याला हिला एकदा फोल्ड करायचं आहे अर्धा इंच. अशा प्रकारे अर्धा इंच फोल्ड करायचंय आणि मग नंतर त्याच्यानंतर ही जी आपण टीप मारली आहे अर्धा इंचाची तर त्या टिपेपर्यंत हा जो कपडा आहे तो आपल्याला न्यायचा आहे. अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं टाचणी लावून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं मी टाचण्या लावून घेतल्यात. तर आता आपल्याला इथं हुकाचं मार्किंग करायचंय. तर ते कसं करायचं, इथून सरळ टिप येऊ द्यायची खाली, परत इथं एक मार्किंग करायचं. तुम्ही 1-1 इंचाच्या अंतरावरती पण हुक बसवू शकता. आणि सगळ्यात लास्टला एक हुक करायचंय. अशा प्रकारे 1 2 3 4 हुकांचं मार्किंग मी केलंय. आता मी त्याच्यावरूनच टिप मारणार आहे. जसं मी आखून घेतलंय तसं मी टिप मारत जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी मी चांगलं लॉक करणार आहे. अशा प्रकारे मी हुक बसवण्यासाठी इथं ब्रॅकेट करून घेतलेले आहेत. आता आपण याला हुक बसवूयात आणि ह्या ब्लाऊजचा फायनल लुक बघूयात. तर अशा प्रकारे हा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आहे. तर कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा मी ज्यावेळेस आपण मार्किंग करत होतो तर त्यावेळेस आपण मार्किंग करत असताना वरून शोल्डरच्या बाजूने आपण पूर्ण भरपूर असं मायनस केलेलं होतं वरच्या साईडनी. तर ते मायनस केल्यामुळे माझी जी शोल्डर जे आहे तर ते अशी खाली उतरत पण नाहीये आणि माझा जो गळा जो आहे तो पण अगदी माझ्या एकदम फुल टाईट मध्ये बसलेला आहे. जरी मी असं खाली वाकले केले तरी पण माझा गळा जो आहे तो लूज पडत नाहीये. तर हे सगळं ते आपण मायनस केलेलं आहे वरच्या साईडनी, त्याच्यामुळे हे सगळं आपलं ब्लाऊज एवढा छान फिटिंग मध्ये बसलेला आहे. म्हणजे शोल्डर मायनस चार्टचा वापर करून आपण अशा प्रकारे फिटिंग ब्लाऊजची फिटिंग आणू शकतो. तर बघा आपण वरून एवढं जास्त मायनस करून सुद्धा आपल्या ब्लाऊजची हाईट जी आहे ती आपल्याला मला पाहिजे तिथंच आलेली आहे. माझी पाठीमागच्या साईडनी पण आपली हाईट बरोबर अगदी बरोबर आलेली आहे. कुठेही मला हाईट शॉर्ट झालेली नाहीये. त्याच्यामुळे मी सांगितलेल्या मेथड प्रमाणेच म्हणजेच प्रिया मॅडमच्या मेथडनेच आपल्याला कटिंग करायचं आहे आणि त्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती अतिशय सुंदर येते. तर कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असे छान छान ब्लाऊजचे व्हिडिओ, असे छान छान ब्लाऊज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.